आणि महापालिका निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आज संपली आहे। अनेक शहरांमध्ये उमेदवारी मिळाली नाही म्हणून सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा आक्रोश आणि संताप पाहायला मिळाला। तर दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेमध्ये मात्र मोठी घराणेशाही दिसून आली आहे। शिंदेंच्या शिवसेनेकडून एका मंत्र्याच्या आणि एका माजी आमदाराच्या मुलाला आणि मुलीलाही तिकीट देण्यात आलंय। त्यावरून सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी मात्र तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। अनेक ठिकाणी कार्यकर्ते नाराज झाल्याचं आणि संताप त्यांनी केल्याचं पाहायला मिळालंय। नेमका कुठे हा प्रकार घडलेला आहे, कोणत्या नेत्याच्या, कोणत्या मंत्र्यांच्या आणि कोणत्या माजी आमदाराच्या मुलाला आणि मुलीलाही तिकीट देण्यात आलंय, पाहूयात। शिंदेंच्या शिवसेनेत आमदारांच्या लेकरांची चांदी। शिरसाट, सरवणकर, सुर्वे आणि जयस्वालांच्या मुलांना उमेदवारी। संभाजीनगरमध्ये भाजपचा अहंकार की शिरसाटांच्या मुलांसाठी युती तुटली। एकीकडे भाजपमध्ये आमदार आणि खासदारांच्या कुटुंबियांना महापालिकेची उमेदवारी नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं। त्यानुसार कोल्हापुरात धनंजय महाडिकांच्या मुलाला आणि नाशिकमध्ये देवयानी फरांदेंच्या मुलाला दाखल केलेला उमेदवारी अर्ज मागे घ्यावा लागला। तर दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेत मात्र आमदारांच्या मुलांची दिवाळी पाहायला मिळते। संभाजीनगरमध्ये मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलाला आणि मुलीला तिकीट देण्यात आले। संभाजीनगरमध्येच आमदार प्रदीप जयस्वाल यांच्या मुलानं उमेदवारी अर्ज भरलाय। तर मुंबईत माजी आमदार सदा सरवणकर यांचा मुलगा आणि मुलीलाही शिवसेनेनं तिकीट दिलंय। संभाजीनगरमध्ये मंत्री संजय शिरसाट यांची मुलगी हर्षदा शिरसाट हिला वॉर्ड क्रमांक 18 मधून तिकीट मिळालंय। तर मुलगा सिद्धांत शिरसाटला प्रभाग क्रमांक 29 मधून उमेदवारी देण्यात आली आहे। आमदार प्रदीप जयस्वाल यांचा मुलगा ऋषिकेश जयस्वालला प्रभाग क्रमांक 15 मध्ये उमेदवारी देण्यात आली आहे। तर मुंबईमध्ये माजी आमदार सदा सरवणकर यांचा मुलगा समाधान सरवणकरला वॉर्ड क्रमांक 194, तर मुलगी प्रिया सरवणकर गुरव यांना वॉर्ड क्रमांक 191 मधून तिकीट देण्यात आले। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना भाजपची युती अखेर तुटली आहे। दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये तब्बल 10 पेक्षा जास्त बैठका झाल्या, पण या बैठकांमध्ये शेवटपर्यंत तोडगा निघाला नाही। अखेर उमेदवारी अर्ज भरायला अवघे काही तास शिल्लक असतानाच दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी युती तुटल्याचं जाहीर केलं। महत्त्वाची बाब म्हणजे युती तुटल्याची घोषणा करताना संजय शिरसाट यांनी भाजप नेत्यांच्या अहंकारामुळे युती तुटल्याचं म्हटलंय। तर शिंदे सेनेला शहराच्या विकासापेक्षा घरातील मंडळींचं पुनर्वसन करण्यात जास्त रस होता असा टोला भाजप नेते आणि मंत्री अतुल सावेंनी लगावलाय। जाणून बुजून हेतू पुरस्कार आपल्याला युती तोडायची असा त्यांच्या मनामधला असलेला डाव साधत त्यांनी अखेरला आमच्या बरोबर युती तोडलेली आहे। त्यांचा अहंकार, दुसरं काहीच नाही। जेव्हा मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानंतर ज्या जागा वाटप झाल्या होत्या त्या जागेवर सुद्धा सकाळी त्यांनी तिढा निर्माण करणं, याचा अर्थ असा होतो की त्यांना जाणून बुजून युतीमध्ये कुठेतरी ती तुटलीच कशी पाहिजे या पद्धतीने त्याने केलेलं आहे। त्यांनी वैयक्तिक लोकांच्या ऍडजस्टमेंटसाठी आज युती तोडलेली आहे। घरची मंडळी, आपल्या घरातली मंडळी त्यांना ऍडजस्ट करायचे आणि त्याच्याकरता त्यांनी युती तोडली। पुन्हा पुन्हा त्यांनी अहंकारावर बोट ठेवलेलं आहे। तुमच्या अहंकार कोणाला हे तुम्ही रोज टीव्हीवर बघतात, मला दाखवायची गरज नाही, बोलायची गरज नाही। संभाजीनगरमध्ये युती तुटल्यानंतर तरी पक्षाच्या सर्वसामान्य आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा होती, पण शिंदेंच्या शिवसेनेत मंत्री आणि आमदारांच्या लेकरा बाळांनाच उमेदवारी दिली जात असल्यानं सामान्य कार्यकर्त्यांवर पक्ष कार्यालयातच टाचा झिजवण्याची वेळ आली आहे। मोहसिन शेखसह ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।